गुड इव्हनिंग गाईज. आज ब्लॉग मी संध्याकाळी शूट करायला घेतला आहे कारण दिवसभरात जमलंच नाही, त्यामुळे संध्याकाळ झाली होती म्हणून मी आधी देवपूजा करून घेतली. विराज इथे खूप रडत होता कारण त्याला बाहेर जायचं होतं. म्हणून मागच्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला म्हटले होते की खानदेशी खिचडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल, तर चला बघूया. त्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, टमॅटोही बारीक चिरून घेतलेला आहे, त्यानंतर मी बटाटाही बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर खिचडीसाठी लागणारे मसाले ते मी कुटून घेत असते. त्यासाठी मी लसूण घेतलेलं आहे, जिरे टाकलेलं आहे, त्यात लाल मिरची पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, काळा मसाला 2 चमचे. त्यानंतर ते मी मस्त बारीक कुटून घेतलेलं आहे. ते थोडंसं जाड बारीकच कुटायचं. त्यानंतर मी कुकर ठेवला. कुकरमध्ये 3 पळी तेल टाकलं, त्यात जिरं, मोहरी, शेंगदाणे टाकले आणि मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेंगदाणेही तळून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडंसं कढीपत्ता, चिरलेला कांदा आणि बटाटा घालायचा आहे. तेही छान परतून घ्यायचे. थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच तेही परतून घ्यायचे. त्यानंतर बारीक कुटून घेतलेला मसाला टाकायचा आहे. मसाला टाकल्यानंतर तोही मस्त परतून घ्यायचा आहे. तो परतल्यानंतर स्वच्छ 2 पाने धुतलेले मी तांदूळ घातले. त्यानंतर चिरलेला टमाटो घातलेला आहे. त्यानंतर ते मस्त परतून घेतलेलं आहे. परतून घेतल्यानंतर एक उकळी येऊ दिली. उकळी येण्याच्या आधी मी त्यात थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. सगळं झाल्यानंतर झाकण लावून घ्यायचे. 3 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघायची आणि झाली आपली खिचडी रेडी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अशी होती मिस्टरांची रिॲक्शन. बाय.